प्रेयसीने बोलणे बंद केल्याने ती ज्या दुकानात काम करीत होती, चक्क ते दुकानच पेटवून दिले. ही खळबळजनक घटना तहसील पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला अटक केली. प्रकाश रमेश चट्टे राहणार आजरी, माजरी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दुकान मालक रितेश सुदामा मकिजा राहणार वर्धमाननगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. मकिजा यांचे बोहरा मशीद गल्लीत स्टेशनरीचे दुकान आहे. मकिजा 30 एप्रिलच्या रात्री दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या दुकानाजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना फोन करून दुकानातून धूर निघत असल्याची माहिती दिली. रितेश तत्काळ दुकानात पोहोचले. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांसह अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मार करून आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. संपूर्ण दुकान जळून राख झाली होती. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एका संशयित तरुणाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दुकानाच्या शटरमधून ज्वलनशील पदार्थ टाकताना दिसत होता. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रकाशला अटक केली. चौकशीत त्याने रितेश यांच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर त्याचे प्रेम होते. मात्र काही कारणांमुळे प्रेयसीने त्याच्यापासून दुरावा केला. या रागातून त्याने प्रेयसी काम करत असलेल्या दुकानात आग लावल्याचे चौकशीत सांगितले. सक्षम न्यूज 24 नागपूर.